40 जाण्याचा प्रयत्न करू. जाऊयात मागच्या दिशेनं बेस्ट ऑफ लक आपल्यासोबत जॉईन होते टीम लोहपे संघाचा कर्णधार. त्यासोबत आपण जर पाहिलं तर नक्कीच टीम बेनकेपाडा संघाचा कर्णधार इथे मात्र उपस्थित होता. आपण पाहतो या ठिकाणी बॉल जिंकला गेलाय. टीम बघू शकाल बेनकेपाडा आणि डिसाईड केलं की फर्स्ट बॉल पहिल्यांदा तुम्हाला फील्ड करताना पाहायला मिळणार आहे. चला आपण जाऊयात मागच्या दिशेनं. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू घेऊन जातोय तो लुचकुरी मॅच सज इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. म्हणून म्हणतो ना खूप साऱ्या स्पर्धा बाकी आहेत आणि त्या स्पर्धेकरता उद्याचा मात्र आमचा अंतिम दिवस इथे असेल. त्यानंतर 20 तारखेपासून डिंगडॉंग वडवली, 23 तारखेला वैतरणा कसरालीचं मैदान आम्ही जॉईन करू सकाळी ठीक 10 वाजता. 23 तारखेला तिथे मात्र दर्जेदार पद्धतीची स्पर्धा पाहायला मिळणार. वैतरण्याचं मैदान फ्लॅटेड बॉल फर्स्ट स्विंगरचा प्रयत्न होता. इथे मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. मी पाहू शकाल की मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि भावीची जोडी आहे आकाशीकडनं आणि पहिलेच पण इथे मात्र संकेत बॉलिंग मार्कवरती सूर्यानगर मालवणीकडनं 2 बॉलचा फुल इथे कंप्लीट केलाय. धावसंख्या फलकावरती 2 विजयाकरता मात्र लो स्कोर मॅच बनवायच्या 18 बॉलमध्ये टोटल 3 धावा. 23 धावांची गरज आहे विजयाकरता. शॉट खूप चांगल्या पद्धतीनं अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट पिकअप केला बॉलला. बॉल देखील चालला 1 बाउंस चौकार 4 धावा. ऑक्टोबर महिन्यापासून ग्रामीण क्रिकेटची सुरुवात पाहायला मिळाली. ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्याच पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मैदान तुम्ही जर पाहू शकाल की 16 तारखेपासून स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिल्यांदा मात्र ग्रामीण टीम सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. जेडी प्रतिष्ठान अब्जे ही मैदान पाहायला मिळालं. त्यानंतर सेकंड आपण आयोजन पाहिलं तर नक्की शिवशत्री स्पोर्ट्स गोरे. त्यानंतर भिवंडी थोडीशी अग्रेसिव्ह झाली आणि पुढच्या भिवंडी टेनिसला सुरुवात झाली. मग त्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्व फॉर्मॅट ऑन झाले. स्पिकेट बेस पाहू शकाल अप्रतिम डिलिव्हरी हाताळाचा प्रयत्न केला. ॲज गुड बॉलिंग चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे तुम्हाला पाहायला मिळते. एक वेगवान तेजदार कुठे मात्र स्विंगचा वापर करतो म्हणून म्हणतात ती माती विकेटचा इम्पॉर्टंट क्रिकेटला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. फलकावरती 11 निलसारी आकड्यावरती पाहायला मिळते. डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचूया. इनसाइड पाहू शकाल बाटची हलकीची कडा. इथे मात्र धोका निर्माण होता. बाल बाल बचे अक्षरशः नक्कीच असं म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण अक्षरशः पाहू शकता इनसाइड कव्हर पाहायला मिळेल. बॅटची हलकीची कडा त्यानंतर सिंगल येते. सिंगलच्याच मदतीनं पहिलेच फेरी कंप्लीट झालंय आणि एका अवसंत धावसंख्या जाऊन होती मात्र 12 या धावसंख्येमध्ये. आता इथे विजयाकरता बनवायच्यात 12 बॉल आणि 11 धावा. प्रतिपूर्णांक 5.50 सरासरी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याआधी मात्र घेऊया ते ब्रेक आणि देऊयात आमच्या डीजेला संधी. देखील ऑन झाली आहे. पहिल्या दिवसापर्यंत गुरुवारची सुरुवात पाहायला मिळाली आणि लगातार 3 विकेट्स करता
अंकित पडे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इंद्रसेन ठाकरे आणि राज शेळके यांच्याकडे 500, जवळजवळ 1000 रुपयाचं प्राइज आहे. कारण मैत्रीपूर्ण आहे, खूप मोठी फ्रेंड सर्कल या विभागामध्ये इंद्रसेन ठाकरे यांची. पहिला बॉल इथे त्याने मात्र डॉट केलाय. 3 विकेट जर लगातार आले, 3 विकेट जर मात्र इथे हॅटिक कंप्लीट केली तर मात्र अंकित पटेल यांच्याकडनं 500 रुपये आणि राज शेळके यांच्याकडे 500, टोटल 1000 रुपयाचं बक्षीस आहे इंद्रसेन ठाकरे करता. बॉलिंग मार्क वरती या मॅच जिंकून चुकी शकेल. आता मात्र 11 बॉल 11 धावेची गरज आहे. 1 रन 1 बॉल्सचा इम्पॉर्टंट क्रिकेट. हलका ढकलचा प्रयत्न केलाय. इथे सिंगल येते दुपारी 17 मध्ये पाहत थोडीशी मात्र इथे हवा आता स्पर्श करताना पाहायला मिळते. पण वातावरण देखील बदलताना पाहू शकाल, कारण निसर्गाचा नियमच बदल आहे. ज्यामध्ये पाहू शकाल, त्या मुवमेंट पाहू शकाल, थंडी जाणवती आहे, प्रेशर पाहू शकाल, त्यानंतर हेट थोडीशी पद्धत पाहायला मिळते आहे. दुपारी 17 मध्ये घड्याळामध्ये पाहिलं तर नक्कीच पाहू शकाल 2:35 पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती असताना आपण इंद्रसेन ठाकरे यांना पाहतोय. 13 धावसंख्या टीम आगाशी. चांगला सुखायचा प्रयत्न केला. इथे मात्र ऑन साईडला एक सिंगल आहे. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 14. चौथा बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ, परफेक्ट, पॉवरफुल आणि सक्सेसफुल. बॉलला पिकअपने उडून दिलाय. आउट ऑफ द बार. 6 धावा. स्पर्धा त्यानंतर मात्र जगातील सर्वात मोठी स्पर्धा IPL 2026 थोड्या दिवसामध्ये त्याचा देखील आगाज होणार आहे. आणि या इंडियन प्रीमियर लीगला स्पर्धा असताना शहापूर तालुक्यातील शहरी गावाचा सुपुत्र ओमकार तारमले हैदराबाद टीमकडे फिरॉल करताना पाहायला मिळणार आहे. पण म्हणतो ना, आज ग्रामीण टेनिस मर्यादित आणि टेनिसपासून पाहू शकाल पाहायला मिळते. इथे मध्ये त्याच पद्धतीने आता पाहू शकाल की मैदानात शांतमध्ये आता विजयाकरता फक्त 2 धावेची गरज आहे. हा विजेता स्ट्रोक्स, मॅच फिनिश, धोनी कॉफी बुक स्टाईल षटकारानं. आणि या मॅच समांतर मॅच पाहू शकाल टीम आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम संपन्न एक प्रतिनिधी संपर्क साधायचा आगाशी. आणि मिस्टर आकाश या मॅच ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा दावेदार. त्याच्या बॅटमध्ये 9 बॉल 19 जमा आणि बॉलिंग मार्क वरती असताना 2 विकेट. मिस्टर आकाश आपण इथे या. आपल्या या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅच वितरित केली. बेनकेपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे त्वरित. कोणाचं क्षेत्ररक्षण? कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. ट्रॉफीच आपण पाहतोय आणि इथे मात्र नक्कीच आकाश एक जबरदस्त इनिंग साकारली आहे. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आपलं आपण पाहतोय राज शेळके आता विनंती करते की आपण इथे या ठिकाणी मात्र त्याला बांधवात 2 वितरित करायचं आहे. तिकडे स्पर्धा आपण पाहतोय. आज मात्र 3ऱ्या दिवसामध्ये साई वज्राई स्पोर्ट्स वज्रेश्वर या क्रिकेटचा म्हातारा. तर नक्कीच आकाश जास्त काय विचारणा वेळ देखील नाहीये. खूप चांगल्या पद्धतीनं फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. म्हणशील काय या स्पर्धेबद्दल आणि या नक्कीच भविष्यकाळाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे. इकडे आला तर खेळायला बरं वाटलं. पहिली टुर्नामेंट आहे. पहिली टुर्नामेंट आहे. मॅन द मॅच मिळते त्याबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं वाटतंय. आणि आज टीम आगाशी पूर्णपणे सक्षम आहे की पूर्णपणे ते खेळाडू प्रॅक्टिसमध्ये मात्र स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील का? हा प्रॅक्टिस खूप चांगलीच. त्यानंतर आज टीम आगाशी प्रयत्न करेल का सुपर 4 मध्ये जाण्याचा अंतिम मॅच पर्यंत? हा खूप चांगलाच प्रयत्न करतील आम्ही पुढे जायचा. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्यासोबत जॉईंट होते आपण पाहू शकाल एक हार्ड बॅटर बिग बॅटर वसई तालुक्यातील आगाशी टीमचा एक धुळेदार बॅटर मिस्टर आकाश. चांगली फलंदाजी चांगली बाईट्स तुम्ही ऐकलेत. आपण जाऊया तर कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा आम्ही बदल करतोय. या विभागातील एक नवीन आवाज त्यांना देखील आम्ही संधी देतोय. मिस्टर विवेक वकलेंचा आवाज ऐकूयात. एका साईडनं टीम बेनकेपाडा आणि त्यांच्या अगेन तुम्ही जर पाहिलं तर टीम मात्र पाहायला मिळतीये लोहोपे वाटा टेनिस बॉल.
इथे सामन्याला इथे सुरुवात आपण करणार आहोत. दुपारच्या सत्रातील एक चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. टीम लोहपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम बेनकेपाडा. एक चांगली स्पर्धा ही वज्रेश्वरीकरांची आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवस अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमधनं अनुभवता आलंय. वेगवेगळ्या फॉर्मॅट मधनं ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पहिल्या दिवशी आदिवासी असोसिएशन, त्यानंतर नवोदित संघांना कालच्या दिवसामध्ये प्राधान्य दिलं होतं. आज इथे चांगल्या टीम्सना संधी दिली जाते. तुषार आणि ऋषी. सातवी आणि बॉलर रे बेनकेपाडा संघाचा एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. 12वा प्रतिनिधी अतिरिक्त प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. बेनकेपाडा संघ. बॉलर नेम काय रे बॉलर नेम? वैभव आलाय. विकास. विकास ना? प्रसाद. इथे मॅच ऑन करायची आहे पंच आपण. पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त बाहेर निघणार चेंडू डिलिव्हर केला गेलाय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपण पाहतोय. टीम घोडगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम गणेशपुरी. आपण रिपोर्टिंग करायची आहे प्लीज. डॉट बॉल आलाय. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. समोर जी गाडी लागलेली आहे एंट्री गेटची इथे ती थोडी बाजूला घ्यायची आहे. पुढचा बॉल आपटून टाकलाय. कट केलंय चेंडू. इथे इनफिल्डच्या वरनं ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं कलेक्शन तिथे फिल्डर कडनं पाहायला मिळालं. चांगला रिटर्न तिथे डबल कन्वर्ट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. एंट्री गेटच्या समोर ज्या वाहन लागलेले आहेत, जे वाहन लागलेले आहेत ते काढून घ्यायचे. एंट्री गेटच्या समोर जे वाहन लागलेले आहेत ते काढून घ्यायचे. पुढचा बॉल प्रसाद. पुन्हा एकदा अपटून टाकला. पुल केलाय. चेंडू झालाय फरार. आणखी एक दमदार षटकार. 6. पुढचा बॉल तिथे फर्निचर डिस्ट्रॉइड गेलंय. चोख प्रत्युत्तर दिलंय. चांगली गोलंदाजी लेंथ मध्ये पूर्णपणे व्हेरिएशन आणि इथे फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलं आणि विकेट जातीय. पहिला विकेट इथे टीम लोहेपेच जातोय. तुषार माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिदेश कदम आलाय नवीन फलंदाज.
चांगल्या पद्धतीनं कट केलाय चेंडू गॅप मध्ये निघून चाललाय. तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली आहे. तिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फलंदाजी पहिल्या चेंडूवरती डबल कन्वर्ट केली आहे दिदेश कदमनं. पहिल्या षटकाच्या षटक समाप्त झाले असेल ना. शेवटचा बॉल अजून शेष आहे. चांगला फटका कन्वर्ट करायचं होतं बॅक साइड डिझाईनला. तिथे सिंगल परावर्तित केली जाईल. चांगली फिल्डिंग आपल्याला त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली आहे. बॉलर बॉलर कोण आहे रे? ए बाबू बॉलर ए तू वरती आहे ना. एक 12 झाले ना. टीम गोखिवरे आपण आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा. टीम गोखिवरे संघाचा एक प्रतिनिधी आपण पाठवून द्यायचा आहे. तसेच नित्यसाई गणेशपुरी संघाचा कर्णधार आणि जय हनुमान घोडगाव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. दिदेश कदम एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि चांगली धावसंख्या उभारणं ती त्याच्यावरती प्रमुख जबाबदारी आहे. बेनके कुस्तीपट्टू आहे तो. रोशन बेनके इथे गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. चांगल्या पद्धतीनं कुस्तीमध्ये सुद्धा माहीर असणारा एक खेळाडू आहे आणि इथे गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी आलाय. शफळून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 13 ना. पुन्हा एकदा बॉलंदाज तयार. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. इथे लेग बाईची एक धाव ती कंप्लीट होताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. व्हाईट बॉल आल्यानंतर चांगल्या टप्प्यावरती हलवार गतीनं चेंडू डिलिव्हर केला. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन घडू दिलं नाहीये. डॉट बॉल व्हाईट बॉल आल्यानंतर एक सिंगल ती लेग बाईच्या स्वरूपानं ऍड केली जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर पिचिंग आहे हे दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव या षटकामध्ये ही दुसरी अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी टप्पा योग्य पद्धतीने सापडत नाहीये आतापर्यंत. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं आपल्याला स्टिअर होताना पाहायला मिळतोय. तिथे थोडस फंबल होताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याच फंबलच्या अनुषंगानं थोडासा वाईट थ्रो इथे सिंगल डबल मध्ये परावर्तित केलंय. कुठेतरी या क्षेत्ररक्षणामधल्या चुका त्या दुरुस्त करणं फार गरजेचं आहे. 17 झाले ना. हा 17 ना. जरा नेट नाही वाटत. पुढचा बॉल स्लोवर वन पूर्णपणे गती कमी केली. कोणत्याही पद्धतीनं इथे रनआउटची विकेट असं दर्शवलं गेलंय. चांगलं कमबॅक. समाप्ती अखेरीस आपण पाहत आहोत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो या षटकामध्ये बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
अमय आलाय. जोरकस मारायचं होतं इथे पंचांकडे दाद मागितली जाते आणि ती दाद पंचांनी उचलून धरली आहे. बॅक टू बॅक इथे विकेट्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे रोशनची. मेन गेटची गाडी काढून घ्यायची. मेन गेटची गाडी. पुढचा बॉल चांगला फटका. ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेनं. तिथं चेंडू वेगानं ट्रॅव्हल होताना थोडस अडथळा आहे त्या क्षेत्रामध्ये. त्याच कारणास्तव इथे सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. टीम घोडगावचा कॅप्टन इथे दाखल झालाय. नित्यसाई गणेशपुरी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. नित्यसाई गणेशपुरी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. खूप वेळ गेलाय. आपण त्वरित आपला कॅप्टन इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल करून द्या. पुढचा बॉल बॉडी लाईन वरती बॅट लाईन वरती चेंडू आणि त्या बॅट लाईनला प्रॉपरली करेक्ट करत असताना सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. चौकाराला 4. जरा घाई करायची हा. प्लीज स्पीडअप करा. पंच आपण त्यांना ताकीद द्या कारण की आपल्याकडे वेळ तो शिल्लक नाहीये. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा त्या धाव संख्येत आपण उभारताना पाहायला मिळाल्यात. तनुष आलाय. पहिलाच बॉल आपटून टाकलाय आणि त्या आपटून टाकलेला हाफ ट्रॅकरला फुल टोल वसूल करत असताना पाठवला सीमा रेषेच्या भेटीला. दर्जेदार दमदार षटकार. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. तिथे विकेट किपर कडनं झाली आहे चुकी. त्या चुकीचा भुगतान इथे पाहायला मिळेल. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बाईकच्या स्वरूपानं इथे डबल ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 39 ना. षटकार थोडी चौकार आहे. फलंदाजी करतोय दिनेश कदम मैदानाच्या आतमध्ये. बरोबर आता षटकार ना परत. काय कडक फलंदाजी करतोय. शेवटच्या षटकामध्ये कमालीची फलंदाजी दिनेश कदमची राहिली आहे. चांगला कट केलाय. चेंडू वेगाने निघून चाललाय गॅप मधनं. तिथे मिसफिल्ड क्षेत्ररक्षणामध्ये गडबड होताना पाहायला मिळते आणि त्या गडबडीमुळेच इथे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे.
इथे स्कोर कार्ड जाऊन पडलाय 41 41. पुढचा बॉल त्याला पाठवलंय आणखीन एकदा लांबच लांब आणखीन एक दमदार षटकार 6. पुढचा बॉल आणखीन एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका थोडासा फसताना दिसतोय परंतु तिथे चांगला कॅच. तो असा षटकार दर्शवलं गेलंय. जय हनुमान घोडगाव आणि नित्यसाई गणेशपुरी संघामध्ये नाणेफेक होईल. यानंतरचा होणारा सामना नाणेफेक जिंकली आहे नित्यसाई गणेशपुरी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला बेनकेवाडा संघ 2 फलंदाज पाठवायचे आहेत. आपले सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. यानंतर होणारा सामना नित्यसाई गणेशपुरी वर्सेस जय हनुमान घोडगाव. एक तुळशीची लढत पाहायला मिळेल आपल्याला. 3 षटकांमध्ये 54 धावांचं आव्हान कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमधनं स्वतःवरती विश्वास तो दाखवावा लागेल टीम बेनकेपाडा संघाला. टीम लोहेपे कमालीची फलंदाजी केली आहे 3 षटकांमध्ये. प्रमुख शिलेदार अनुपस्थित होता. महेश जाधवची जी कमी आहे ती दिदेश कदमनं भरून काढली आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 50 पार धावसंख्या उभारली गेली आहे टीम लोहपेकडनं. विनंती करतोय टीम लोहपे आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि टीम बेनकेवाडा आपण आपले दोन्ही ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 54 धावा 3 षटकांमध्ये करायचे आहेत. तीन षटकांमध्ये 18ची सरासरी ती अद्यावत करायची आहे. 3 मोठे फटके ते प्रत्येक षटकामध्ये खेचणं ते फार गरजेचं आहे. तनिष आणि त्याच्या साथीला बेनकेपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बेनकेपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी. आपल्या खेळाडूंची नावं इथपर्यंत पोहोचत नाहीये तर आपल्याला 12वा प्रतिनिधी इथे पोहोचवायचंय. स्पीड अप करा प्लीज. दिदेश कदम आलाय. कमालीची फलंदाजी केली आहे. प्रथमतः आता पॉवर प्लेचं षटक ते हाताळण्याकरिता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुहेरी भूमिका ती बजावतोय टीम बेनकेपाडा. आपला 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या प्लीज. तनिष स्ट्राईक एंड वरती. वैभव नॉन स्ट्राईकला. पहिला बॉल पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय उंच उंच हवेमध्ये. तिथे विकेटच्या पाठीमागे चांगला कॅच. विकेट किपरला कॅरी केलाय. माघारी परतवलं तनिषला. खेळाडू बाद.
आलाय दर्जेदार षटकार 6. फिरवलं चकवलं गती कमी केली कोणत्याही प्रकारे बॅटमध्ये बॉल कनेक्ट करू दिला नाहीये. डॉट बॉल आलाय चांगला कमबॅक बॉल दिनेश कडून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपटून टाकलंय ते पुन्हा एकदा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू ते पहिला विकेट दुसरा डॉट तिसरा डॉट डॉट इथे षटक संपतंय. लक्ष दे लक्ष दे हा अजून कोण आहे? वैभव स्ट्राईक एंड वरती आलाय नवीन गोलंदाज. तू इथं बसून त्याला इथं बसवायचा होता. ठीक आहे चल आगाशी पुढचा बॉल सुरेख गुड लेंथ वरती चेंडू डिलिव्हर झालाय आणि डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. सर्वच गोलंदाज या आधी आपण दिदेशला पाहिलं त्यांनी कमालीची गोलंदाजी केली आणि आता अतुल आलाय. डॉट बॉल व्हेरिएशन पहिला बॉल गुड लेंथ वरती डिलिव्हर केला गेला. आता थोडस ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन ती ऍडजस्ट करताना गोलंदाज आपल्याला अतुल पाहायला मिळालाय. डॉट बॉल पुढचा बॉल अडवा बॅट ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं. कोणत्याही प्रकारे फुटवर्क नाहीये. ऑन मेरिट बॅटिंग करत नाहीये फलंदाज. डॉट बॉल ते येत आहेत मैदानाच्या आतमधनं. शांतता पसरतीये. फिरवलंय तिथे समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. फटका निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे आलाय. आणखीन एक चौकार 4. विजय संघली ना तू पुढच्या मॅचचा कमाल लाजवाब काय गोलंदाजी केली अतुलने या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवट बॉल आहे. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. धावसंख्या स्थिरावली गेली आहे. 54 ला विन आहे रे. 7 चेंडूंमध्ये आता उर्वरित विचार केला तर 44 धावांची गरज आहे. इथे मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं. चेंडू पुन्हा एकदा गॅप बंद निघून गेलाय. षटकार फ्लॅग 6 या फटक्यांची गरज होती परंतु आता 6 चेंडूंमध्ये विचार केला तर जवळपास 38 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 38 धावेची गरज. तुषार इथे गोलंदाजी मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल षटकातला घेऊन जाण्याकरिता तयार. फुल टॉस आणि त्या फुल टॉसला इथे वेगवान पाहायला मिळाला. लाईन ती लेग स्टंपच्या बाहेर असं दर्शवलं गेलं. 5 चेंडू आणि 31 ची गरज. 5 चेंडू 31. पुढचा बॉल
गौरीश पुन्हा एकदा तयार. आपटून टाकलाय स्लोअर कटरचा इथे वापर करत असताना गोलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगवान तदनंतर एक कमी गतीने हाताळला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकेट आली आहे. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. औपचारिकता ती शीर्ष राहते मैदानाच्या आतमधनं. 3 चेंडू ते डिलिव्हर करणं अजूनही शेष आहे. रन मारले त्याचं नाव काय रिपोर्ट आहे ना आपल्याकडे. किती बॉल? 3 चेंडू ते त्यात मॅन ऑफ द मॅच येईल. 3 बॉल. एक षटकाराकरिता 1000 रुपये 1000 रुपये 5000 रुपये बेंडके यांच्याकडे रोशन रोशन बेनके यांच्याकडनं दिले जातील. 3 चेंडू अजूनही शेष आहे. एक षटकार 5000 रुपये. तिथे फुलर लेंथ बॉल डॉट बॉल आलाय. 2 चेंडू ते शेष राहत आहेत. टीम गोखिवरे आणि टीम आगाशी आपण रिपोर्टिंग करा प्लीज. आपला प्रवेश सुद्धा आपण निश्चित करायचा आहे प्लीज. पुढचा बॉल वेगवान समरीन बॉल वेगाने चेंडू विकेट किपर सचिन पवारच्या हातामध्ये गेलाय. शेवटचा बॉल तो मैदानाच्या आतमधनं येणं ते शीर्ष आहे. बघूया षटकार आला तर 5000 रुपये ते मिळतील. डॉट बॉल नाही ते इनिंग ती समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि टीम गणेशपुरी आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि टीम घोडगाव आपले ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करून द्या. या मॅचचा हिरो ठरतोय नन अदर दॅन दिदेश कदम. ज्या दिदेश कदमनं ऑलराऊंडर इनिंग आपल्या टीम करिता साजरी केली तोच दिदेश कदम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला गणेशपुरी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित आणि गोडगाव संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे. मी राज शेलके यांना विनंती करतोय आपण दिदेश कदमला ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्यानंतर ते कॅप आणि एक पेस्ट्रीचं कूपन ते वितरित करायचंय. चांगला ऑलराऊंडर खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. सर्व विजयी संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा.